सहजीवन शिक्षण संस्था आणि श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल खेड सहजीवनची सुवर्ण पावले। सह्याद्रीच्या कुशीत आणि जगबुडीच्या काठावर वसलेलं आपलं खेड म्हणजेच एक छोटं शहर। शहर जरी छोटं असलं तरी आजूबाजूच्या खेड्यांची नाळ मात्र या खेडशी कायमच जोडली गेली आहे। नव्हे, या खेड्यांना वेगवेगळ्या सोयी सुविधा पुरवण्याची जबाबदारी या खेडवरच पडली आहे। खेड म्हणजे आजूबाजूच्या खेड्यांची जणू माऊलीच। आपल्या खेडच्या उद्योग, सहकार, व्यापार, राजकारण, प्रशासन आणि सर्वात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे शिक्षण यामध्ये काही आमूलाग्र आणि भरीव कामगिरी करता येईल का, या विचारानं प्रेरित झालेल्या माननीय छगन कृष्णा सुरा, माननीय शरदराव चिटणीस, माननीय डॉक्टर रवी उदय बडे, माजी कायदा मंत्री माननीय हुसेनभाई दलवाई, माननीय भाईसाहेब गुजराथी, माननीय महादेवभाई शेठ, माननीय अनंतराव रेडेकर, माननीय रामचंद्र जोशी, माननीय अण्णा गुजराथी, माननीय ओजाळे, माननीय आत्माराम गणेश काणेसर यांसारख्या मान्यवरांनी एकत्र येऊन नागरी हितसंवर्धक समितीची स्थापना केली आणि याच समितीनं सहजीवन हायस्कूल या नवीन शाळेचा सन 1969 मध्ये पाया रचला। नवीन शाळा असल्यानं पालक आपल्या मुलांना या शाळेत पाठवण्यास राजी नव्हते। माननीय नंदकुमार गुजराथी, माननीय प्रकाश गुजराथी, माननीय श्री पावसकर यांनी तिसे, सुसेरी, चिंचघर यांसारख्या गावांना भेटी देऊन 30 मुलांचे दाखले जमा केले आणि नगरपालिकेच्या याच धर्मशाळेत निळी पॅन्ट आणि सफेद शर्ट, हिरवा स्कर्ट आणि सफेद शर्ट घालून मुला मुलींचा 8वीचा पहिला वर्ग सुरू। इमारती कमी पडू लागल्या म्हणून त्यावेळचे दानशूर माननीय चंदूभाई शेठ यांच्या मालकीच्या श्रम साफल्य इमारतीत, संबंधित मराठा सेवा संघाच्या शिवतर रोडवरील इमारतीत आणि तांबे फौजदारांचे चिरंजीव अलीसाहेब तांबे यांच्या याच इमारतीत असे एकाच वेळेला 4ही ठिकाणी वर्ग सुरू होते आणि त्या इमारती आजही त्याची साक्ष देतात। व्यवसायानं वकील असणारे कार्य धुरंधर माननीय भाईसाहेब गुजराथी हे त्यावेळेचे सहजीवन शिक्षण संस्थेचे पहिले अध्यक्ष होते। त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नगरपालिकेचे सीईओ असणारे LSJD या परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आलेले माननीय शरदराव चिटणीस हे दुसरे अध्यक्ष झाले। माननीय चिटणीस साहेबांनी राजीनामा दिल्यानंतर तेवढ्याच तोलामोलाच्या व्यक्तीची त्या पदासाठी निवड होणं गरजेचं होतं। माननीय मदनभाई सुरा यांना भाऊंच्या कार्यपद्धतीची आणि कर्तृत्वाची जाणीव होती। हिराभाई हे जिथे हात घालतील त्याचं सोनं करतील अशा प्रचंड विश्वासानं त्यांनी माननीय हिराबाई बुटाला अर्थातच आपले लाडके भाऊ यांच्या खांद्यावरती अध्यक्षपदाची धुरा दिली आणि याच श्रमसाफल्य इमारतीतील बैठकीनंतर भाऊंचा अध्यक्षपदाचा प्रवास सुरू झाला। शाळा मोठी होत होती, परंतु शाळेला स्वतःची इमारत नव्हती। आपली स्वतःची जागा असावी म्हणून माननीय भाईसाहेब गुजराथी आणि डॉक्टर रवी उदय बडे यांच्या प्रयत्नानं श्री पत्की यांची एकविरा देवीच्या पदस्पर्शाने पावन झालेली हीच ती जागा विकत घेण्यात आली। हायस्कूलसाठी सुसज्ज स्वतःची इमारत असणं ही एक अत्यंत निकडीची गरज होती। त्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य होणं सुद्धा गरजेचं होतं, म्हणून 6 खोल्यांची इमारत बांधण्याचा संकल्प करण्यात आला। त्यावेळेचे कायदा मंत्री माननीय दलवाई साहेब, माननीय मदनभाई सुरा, माननीय परसुभाई भाई गुजराथी, माननीय परशुराम भिकू मेहता, माननीय श्री चंदुलाल शेठ आणि स्वतः भाऊंनी आणि इतर शिक्षण प्रेमी मंडळींनी 100 रुपयाचे रोखे घेऊन आणि इतर देणग्या मिळवून निधीचा शुभारंभ केला। या दान यज्ञाला सुरुवात झाल्यावर त्यावेळेचे सेक्रेटरी आणि आताचे विद्यमान अध्यक्ष हिराभाई बुटाला आणि कायदा मंत्री हुसेनभाई दलवाई यांनी मुंबई येथे कार्यक्रम करून अंबानी, टाटा ट्रस्ट यांसारख्या मुंबईतल्या अनेक देणगीदारांकडून ₹56,000 देणगी स्वरूपात आणले। तसंच खेडमधील नामवंत दानशूर व्यापारी माननीय नारायणभाई शेठ आणि माननीय चंदूभाई शेठ या बंधुद्वयींनी स्वयंस्फूर्तीनं 51,000 रुपयांची देणगी देऊन इतर दानशूरांनाही प्रेरणा दिली। ज्योतीनं ज्योत प्रज्वलित झाली आणि दानाच्या दैदिप्यमान प्रकाशात श्री महादेव रणछोड शेठ खेड तालुका व्यापारी संघ, श्री खेमचंद कृष्ण शेठ सांगली यांच्या 21,000 रुपयांच्या देणगीची यात भर पडली। महाराष्ट्रातील इतर लोकांनी, व्यापाऱ्यांनी या उदात्त कार्याला हातभार लावला। तसंच माननीय मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक, माननीय मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर, सांगलीचे माननीय बिरनाळे, माननीय मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी सुद्धा या कार्याला गती दिली। नगरपालिका, अर्बन बँक, माननीय सुधाकर बुटाला, माननीय प्रकाशराव पाटणे, माननीय नारायण टिकम बुटाला,
परशुराम भिकू मेहता, माननीय बाबा कुलकर्णी, श्री वसव कवळे, माननीय मदनभाई सुरा, माननीय बन्सीलाल गिल्डा, माननीय आमदार तुबा कदम यांनी सुद्धा हातभार लावला आणि युनायटेड वेस्टर्न बँक यांच्याकडून 7,50,000 रुपयांचं कर्ज घेतलं. अशा अनेक दानशूरांच्या दानातून आपल्या हायस्कूलचं देखणं रूपडं साकार झालं. कर्जफेड करण्यासाठी माननीय नंदकुमार गुजराथी आणि चंदूभाई शेठ यांनी विशेष प्रयत्न केले. या प्रशस्त इमारतीचं भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले साहेबांच्या हस्ते झालं आणि या बांधकामाचं प्रारूप नगरपालिकेचे आर्किटेक्ट इंजिनियर माननीय भाईसाहेब आरस यांच्या संकल्पनेतून साकारलं. दापोली नाक्यावरील याच इमारतीत सन 1977 साली हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज सुरू झालं. विहरण्यास नभी पंख नवे, या बालकांचं उच्च शिक्षण हवे म्हणूनच या इमारतीत सन 1990 मध्ये सिनियर कॉलेजची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि इमारतीची मर्यादा लक्षात घेऊन माननीय मदनभाई सुरा यांच्या संकल्पनेतील सहजीवन संकुलाची मुहूर्तमेढ खोंडे इथल्या श्री महाडिक आणि श्री गोरिवले यांच्याकडून विकत घेतलेल्या 5 एकर जागेमध्ये रोवली गेली. या इमारतीचं भूमिपूजन गोव्याचे मुख्यमंत्री माननीय प्रतापसिंह राणे यांनी सपत्नीक केलं. या दिमाखदार संकुलात कला, वाणिज्य, विज्ञान, BCS, BMS, BSc IT तसंच MBA सारखे वेगवेगळे कोर्सेस सुरू करण्यात आले. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश लँग्वेज लॅब, रिसर्च लॅबोरेटरी, डिजिटल क्लासरूम, प्रशस्त क्रीडांगण, अद्ययावत व्यायामशाळा, विद्यार्थिनींसाठी वसतिगृह, स्वतंत्र आणि प्रशस्त ग्रंथालय इत्यादी वेगवेगळे विभाग कार्यरत आहेत. नॅक पुनर्मूल्यांकनात महाविद्यालयाला B++ असं मानांकन मिळालंय. श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूलच्या या प्रगतीमध्ये अनेक शिक्षक आणि मुख्याध्यापकांचं मोलाचं सहकार्य लाभलं. त्यामध्ये श्री गाडगीळ सर हे पहिले मुख्याध्यापक झाल्यानंतर त्यानंतर श्री चव्हाण VS, आगाशे सर, थोरात सर, बापट सर यानंतर प्रशासनाकडून कुलकर्णी सरांची मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झाली आणि त्यांनी तब्बल 17 वर्ष मुख्याध्यापक पदाचा पदभार स्वीकारून शाळेचा प्रगतीवेल कायमच उंचावत नेला. त्यानंतर कवळे सर, मिर्लेकर सर, श्री पितांबरे सर, श्री मालवणकर सर आणि नंतर श्री मोरे सर यांनी सलग 12 वर्ष कार्यभार सांभाळला. नंतर श्री मोहिते सर, श्री गरुड सर आणि आता प्रभारी मुख्याध्यापक श्री बारपटे सर यांना आपल्या कारकिर्दीत संस्थेच्या आणि हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवाचे साक्षीदार होण्याचं भाग्य लाभलंय. राष्ट्रोद्धारार्थ सेवा महे या आपल्या ब्रीदवाक्यात सार्थ करताना हायस्कूल मधून विद्या ग्रहण करून आपापल्या क्षेत्रात मानाचं स्थान भूषवत असताना याच प्रशालेत लिपिक पदावर काम करणारे माननीय नंदकुमार गुजराथी आज संस्थेचे उपाध्यक्ष आहेत, तर माननीय मंगेशभाई बुटाला हे संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर विवेक मोदी, डॉक्टर उपेंद्रजी तलाठी, माननीय श्रीमती कवळे मॅडम सहजीवन संस्थेचे आधारस्तंभ म्हणून आज शिक्षण प्रणालीमध्ये नवनवीन प्रयोग उपक्रम राबवून संस्थेचं कार्य प्रगतीपथावर नेत आहेत. तर याच हायस्कूलनं डॉक्टर विवेक मोदी, डॉक्टर निखिल तलाठी, डॉक्टर अभिषेक तलाठी, डॉक्टर समीर तलाठी, डॉक्टर दीपाली नंदकुमार गुजराथी, डॉक्टर पुष्कर नेने, डॉक्टर सायली खेडेकर, डॉक्टर श्रद्धा आयरे, डॉक्टर मनीषा रानडे कानडे असे नामवंत डॉक्टर्स दिले. तर प्रियेश तलाठी, संदेश चिकणे, अभिजित कुलकर्णी यांसारखे वकील याच शाळेमध्ये घडले. खेडचे दमदार माननीय आमदार संजयराव कदम, कार्यधुरंधर लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय वैभवजी खेडेकर, माननीय पूनमताई शेटे पाटणे, माननीय गौरीताई पुळेकर या राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्वांना पैलू पाडण्याचं काम सुद्धा याच शाळेनं केलं. APJ अब्दुल कलाम यांच्या रिसर्च सेंटर मध्ये रिसर्च करणाऱ्या शास्त्रज्ञ मोनिका कवळे याही घडल्या त्या आपल्याच शाळेत. डोक्यात टिकटिक वाजवून सूर निरागस देणारा मंगेश कांगणे हाही आपल्याच शाळेत शिकून गेला. तर आपलीच पूजा नायक आपल्या अभिनयानं स्वतःबरोबरच शाळेचं नाव सुद्धा रोशन करते. तर सिद्धी पाटणे ही गोव्याच्या किनाऱ्यावर अल्बम देऊन विठू माऊली सारख्या मालिकेमध्ये काम करते. TV9 मराठी या न्यूज चॅनलवरती वृत्त निवेदिका म्हणून काम करणारी श्वेता वडके दांडेकर आणि साम मराठी TV वरती काम करणारी दीपाली कोकरे यांना उभं राहण्याचं सामर्थ्य सुद्धा याच शाळेनं दिलं. याच शाळेनं घडवलेले अभियंते, उद्योजक, समाजसेवक आज आपापल्या परीनं समाजात मानानं वावरतायत. याच शाळेत ज्ञानामृत प्राशन केलेले सौ हेमा आंबुर्ले खेडेकर, श्री राकेश देवरुखकर, श्रीमती कविता जंगम,
श्री स्वप्नील वनारे, श्रीमती सुनीता मोरे, श्रीमती अंजली कडव हे विद्यार्थी आपल्याच शाळेत शिक्षक म्हणून आपल्या शिक्षकांचा वारसा पुढे चालवतायत। शाळेच्या या दैदिप्यमान यशात आपल्या शाळेच्या शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्याची फळनिष्पत्ती म्हणून SSC आणि HSC परीक्षेत गुणात्मक कायमच चढता आलेख दिसून येतो। शैक्षणिक प्रगतीबरोबरच चित्रकला स्पर्धा, MCC स्पर्धेत जिल्ह्यात अव्वल, स्काउट गाईड मध्ये 15 विद्यार्थ्यांनी राज्य पुरस्कार आणि राष्ट्रपती पुरस्कारासाठी झालेली निवड, 10,000 पुस्तकांनी सुसज्ज असणारं वाचनालय, सुसज्ज कलादालन, विज्ञान प्रेमींसाठी मिनी सायन्स सेंटर, भूकंप मापन केंद्र, मुलांना न्यायालयीन कामकाज ज्ञात होण्यासाठी विधी साक्षरता संघ, जीव, भौतिक, रसायन या विषयांच्या प्रशस्त आणि अद्ययावत प्रयोगशाळा उपलब्ध आहेत। एकूण 30 विद्यार्थ्यांनी सुरुवात झालेल्या या शाळेत आज सुमारे 4,500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी माननीय योगिता विलास बुटाला यांच्याकडून ॲक्वा कूलरची व्यवस्था करून देण्यात आली। म्हणतात ना, संकट ही एकटीच येत नसतात, ती झुंडीने येतात। तशी संस्थेची अवस्था असताना अगदी पडत्या काळात संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेणाऱ्या भाऊंच्या 45 वर्षांच्या कारकिर्दीत संस्था इतकी बहरली की त्याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या ICS कॉलेजच्या रौप्य महोत्सवात आला। फक्त शैक्षणिक कार्यावरच समाधानी होतील ते भाऊ कसले? स्वतःचा व्यापार, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपला जम बसवताना भाऊ अनेक सन्मानाचे मानकरी ठरलेत। इंदिरा गांधी प्रियदर्शनी पुरस्कार, नागरी पुरस्कार, रत्नागिरी भूषण पुरस्कार, तर कोकणच्या भूमीत सर्वपक्षीय सत्काराचा मान बॅरिस्टर नाथ पै यांच्यानंतर फक्त भाऊंनाच मिळाला। वय अवघे पाऊणशे पण समाजसेवेचा विडा उचललेल्या भाऊंना नुकताच महाराष्ट्राचे सहकार मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते कोल्हापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या समाजकार्याचा गौरव करण्यात आला। संस्थेच्या या जगन्नाथाच्या रथाचं कायम सारथ्य करणाऱ्या भाऊंना त्यांच्या अर्धांगिनी सौ उषाताई बुटाला यांची कायमच साथ लाभत असते। त्याचबरोबर भाऊंवर अतिशय निष्ठा असणारे, भाऊंचा शब्द शिरसावंत्यास मानणारे संस्थेचे सचिव माननीय मंगेशभाई बुटाला, कोषाध्यक्ष माननीय विलासभाई बुटाला, विश्वस्त प्रमोदभाई बुटाला, त्याचबरोबर सौ अलकाताई बुटाला याही त्यांच्या या कामात हिरिरीनं सहभागी होतात। वसुधैव कुटुंबकम या उक्तीला अनुसरून सहजीवन कुटुंबकम याप्रमाणे सहजीवन परिवारासाठी अनेक मान्यवर, संचालक आणि विश्वस्त, शाळेच्या जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान देणारे चेअरमन माननीय अण्णा गुजराथी यांची आठवण येताना डोळ्यांच्या कडा आपोआपच ओल्या होतात। माननीय नामदार बा शेलार साहेब हे आता प्रशाला समितीचे चेअरमन म्हणून निष्ठेनं कामकाज पाहतायत। तर पदाची अपेक्षा न करता संस्थेची घटना जपण्यासाठी कार्यरत असणारे माननीय सुधाकर बुटाला यांचे चिरंजीव व्हाईस चेअरमन माननीय राजेशभाई बुटाला तर कायमच शाळेच्या दैनंदिन कामकाजावरती लक्ष ठेवून संस्थेचं हित आणि शाळेच्या प्रगतीसाठी शिक्षक आणि इतर स्टाफला मार्गदर्शन करीत असतात। त्यांच्या कार्यकुशलतेची फलश्रुती म्हणून आपल्या सुवर्ण महोत्सवाची सर्व जबाबदारी मोठ्या नेटाने ते पार पाडण्याची संधी त्यांना मिळाली आहे आणि तेही अगदी लीलया ती पार पाडतायत। पालक संघाचे माननीय भूषण काणे हे पालक आणि संस्था यांचा दुवा म्हणून काम करतायत। गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना अतिशय वाजवी दरात किंवा वाजवी फी मध्ये अद्ययावत संगणकाचं ज्ञान देण्यासाठी पद्मश्री अण्णासाहेब बेहरे टेक्निकल इन्स्टिट्यूटची निर्मिती केलेली आहे। चेअरमन माननीय पंकजी शहा, माजी चेअरमन माननीय संजय मोदी आणि त्यांचं कार्यकारी मंडळ ते काम अतिशय तन्मयतेने करतायत। विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि गरज लक्षात घेऊन प्रसिद्ध उद्योगपती माननीय कौस्तुभभाई बुटाला यांनी भरघोस मदत देऊन या लॅबचं नूतनीकरण केलं आणि त्याचं उद्घाटन माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते झालं। आज सुवर्ण महोत्सवी वर्षात आपण नव्या अद्ययावत प्रशस्त अशा संगणक लॅबची निर्मिती करत आहोत। सुमारे 1 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या या नवीन वास्तूच्या निर्मितीमध्ये आपणही दाते होऊन सढळ हस्ते मदत करावी हीच सदिच्छा।